हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरला आपल्याला पुढचा इफेक्ट बघायचा आहे, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. बघा, आपला सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा जो चॅप्टर सुरू आहे त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण रेझोनन्स स्ट्रक्चर आणि रेझोनन्स एक्झॅक्टली काय असतो किंवा रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय हे बघितलं होतं. आता आज इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आपण बघणार आहे. आता हा जो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट असतो तो जनरली इलेक्ट्रॉनशी रिलेटेड जी इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट आहे त्याच्यावरती डिपेंड राहतो आणि हा इफेक्ट टेम्पररी टाईपचा इफेक्ट आहे. बघा, मल्टिपल बॉन्ड कॅरेक्टर जिथं असेल एक्सायटेड स्टेटशी रिलेटेड आणि पर्टिक्युलरली एखादा रिएजंट जर अशा मल्टिपल बॉन्डेड कॅरेक्टरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर मग तो आपली पोलॅरिटी त्याच्यामध्ये इंड्यूस करतो किंवा ऑलरेडी तो रिएजंट जर पोलर असेल तर ती पोलॅरिटी एनहान्स केली जाते. म्हणजे इफ वी कन्सिडर दी रिएजंट, समजा तुमचा डबल बॉन्डेड कार्बन असेल आणि तो जर कार्बन किंवा इथं दिले तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर बघितलं इथं तर ह्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप तुमचा दिलेला आहे आणि तो एका पर्टिक्युलर स्पेसिसच्या H+ आयनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे. आता हे जेव्हा होतं तेव्हा काय होतं की इथली जी मधली डबल बॉन्डेड पेअर आहे इलेक्ट्रॉनची त्याची शिफ्ट केली जाते आणि ती शिफ्ट होऊन एक्झॅक्टली हा डबल बॉन्ड इथं ब्रेक होऊन ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये पोलर कॅरेक्टर आपल्याला आलेलं बघायला मिळतं. मग ही जी पोलॅरिटी आहे म्हणजे ऑलरेडी जो दिलेला तुमचा रिएजंट जर पोलर असेल तर ती पोलॅरिटी त्याची एनहान्स केली जाते आणि समजा जर दिलेला रिएजंट नॉन पोलर असेल तर त्याला पोलर टाईपचं बिहेवियर करायला हा जो रिएजंट असतो तो भाग पाडतो. म्हणजे हा जो इफेक्ट आहे जनरली इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट जर कन्सिडर केला तर शॉर्टमध्ये आपण काय सांगू शकतो की एखादा रिएजंट तुमचा तो इलेक्ट्रोफाईल असेल किंवा न्यूक्लिओफाईल त्याच्याशी रिलेटेड जर आपण कन्सिडर केलं तर तो रिएजंट जेव्हा मल्टिपल बॉन्डच्या जवळ येतो तेव्हा इलेक्ट्रॉनची पेअर कम्प्लिटली शिफ्ट होऊन मल्टिपल बॉन्डेड ॲटमशी रिलेटेड ती शिफ्ट होऊन चार्जचं सेपरेशन केलं जातं आणि चार्ज सेपरेशन होतं म्हणजेच तिथं पोलर कॅरेक्टर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग हा जो इफेक्ट आहे त्याला इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट असं म्हटलं जातं आणि हा टेम्पररी का असतो तर समजा हा जो इथला रिएजंट आहे हा जोपर्यंत तिथं प्रेझेंट आहे तोपर्यंतच तो इफेक्ट तिथं कॅरी आऊट केला जातो. समजा हा रिएजंट जर तिथनं आपण रिमूव्ह केला, काढून टाकला तर तो इफेक्टसुद्धा तिथनं निघून जातो. त्यामुळे ह्याला टेम्पररी इफेक्ट असं म्हटलं जातं. नाव दिस इज रिगार्डिंग टू दी इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. जसा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आपण बघितला त्याच पद्धतीनं जो पुढचा इफेक्ट आहे आपला तो आपल्याला बघायचा आहे हायपर कॉन्ज्युगेशन. आता हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट जो आहे तो महत्त्वाचा आहे. हा परमनंट टाईपचा इलेक्ट्रॉनिक इफेक्ट असतो. तर म्हणजे तो बऱ्यापैकी त्या स्ट्रक्चरमध्ये तसाच राहतो. दॅट्स वाय इट इज परमनंट. आणि ह्या हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्टवरनं आपण कार्बोकॅटायन जो असतो, ओके, आपण कार्बॅनियन आणि कार्बोकॅटायन हे बघितलेलं आहे. म्हणजे हे कसे तयार होतात तर बॉन्डच्या फिशनवरती डिपेंड असतं. म्हणजे होमोलायटिकली ब्रेक झाला आहे का हेट्रोलायटिक ब्रेकिंग जे बघितलं त्याच्यामध्ये कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियनचं फॉर्मेशन असतं. हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट जो आहे तो कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करायला रिस्पॉन्सिबल असतो किंवा फ्री रॅडिकल असेल किंवा अल्किन असतील त्याच्याशी रिलेटेड. ह्याच्यामध्ये होतं काय बघा की जो तुमचा सिग्मा बॉन्ड असतो त्याचं डिलोकलायझेशन किंवा सिग्मा बॉन्डशी रिलेटेड जे इलेक्ट्रॉन असतात त्यांचं डिलोकलायझेशन केलं जातं. ओके, सिग्मा बॉन्ड म्हणजे जनरली कसले बॉन्ड असतात तर सिंगल बॉन्ड असतात. हे पण लक्षात ठेवा. कार्बन आणि हायड्रोजन ह्याच्यामध्ये असणारा जो सिंगल बॉन्ड आहे जो डायरेक्टली अल्किल ग्रुपला तुमच्या अटॅच असतो त्याच्याशी रिलेटेड त्याचं डिलोकलायझेशन तिथल्या इलेक्ट्रॉनच्या पेअरचं डिलोकलायझेशन केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये कंडिशन काय असते की जो तुमचा कार्बन सिग्मा बॉन्ड जो आहे तो पुढं जाऊन अनसॅच्युरेटेड सिस्टीमला अटॅच असतो किंवा अशी सिस्टीम असते ज्याच्याकडं एम्प्टी पी ऑर्बिटल असतं. ओके, आता हे पी ऑर्बिटल एस ऑर्बिटल जे आहे हे आपण पुढच्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये जेव्हा आपण केमिकल बॉन्डिंग बघणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये ऑर्बिटल म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे टाईप्स आहेत हे सगळे बघणार आहे. इथे लक्षात काय ठेवायचं आहे की हायपर कॉन्ज्युगेशन हा परमनंट टाईपचा इफेक्ट असतो आणि ह्याच्यामध्ये जनरली सिग्मा बॉन्डशी रिलेटेड जे इलेक्ट्रॉनची पेअर असते ती डिलोकलाइज केली जाते. आणि डिलोकलाइज होत असताना कंडिशन काय आहे, जो तुमचा सिग्मा बॉन्ड आहे तो अनसॅच्युरेटेड कार्बनला अटॅच असायला लागतो. ओके, किंवा त्याच्याकडं एम्प्टी पी ऑर्बिटल असणाऱ्या कार्बनला तो
अटॅच केलेला असतो. दिस इज अ कंडिशन. मग याचे एक्झाम्पल जर कन्सिडर केले, समजा इथिलचा कार्बोकॅटायन आपण घेतला. ओके, इथिल कार्बोकॅटायन तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा, CH3 अँड CH2+. इथं कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता ह्याच्यामध्ये MTP ऑर्बिटलशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर डायग्रॅमॅटिक वेनं तुम्हाला इथं रिप्रेझेंटेशन दिलेलं बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये हा तुमचा इथिलचा कार्बोकॅटायन आहे बघा. इथं जर बघितलं तर हा तुमचा मिडल कार्बन आहे आणि हे त्याचे हे 3 हायड्रोजन आहेत. CH3 हा इथला दुसरा कार्बन आणि त्याच्याशी रिलेटेड हे त्याचे 2 हायड्रोजन आणि हे त्याचं एक MTP ऑर्बिटल दिले. होतं काय बघा, हे जे कार्बन आहेत, ॲडजसंट कार्बन जे आहेत, तर ह्याच्यामधला हा जो इथला तुमचा कार्बन आणि हायड्रोजनमधला हा जो सिग्मा बॉन्ड आहे, इथले इलेक्ट्रॉन काय केले जातात, पुढच्या MTP ऑर्बिटलमध्ये डिलोकलाइज केले जातात. आणि जेव्हा ते डिलोकलाइज होणार तेव्हा हा जो इथला कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे ह्याच्यामधला बॉन्ड तुमचा निघून गेलेला आपल्याला बघायला मिळतो आणि ह्या कार्बनवरती मग नंतर तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला आलेला बघायला मिळतो. दिस इज अ डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. तसंच पुढं जाऊन अजून एक एक्झाम्पल तुम्हाला दिले बघा, हायपर कॉन्जुगेशन इन अ सिग्मा अँड पाय कॉन्जुगेशन जे आहे त्याच्यामध्ये दाखवले. ही डायग्रॅमच पुढं एक्सप्लेन केलेली आहे. आता इथं दिसते बघा, CH3शी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर हा इथला जो कार्बन आणि हायड्रोजनमधला जो बॉन्ड आहे तो इथं शिफ्ट केलेला आहे. तो शिफ्ट केल्यामुळे एक्झॅक्टली पुढच्या स्ट्रक्चरमध्ये काय होणार की ह्या कार्बनमध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन होईल आणि इथली सिग्मा बॉन्डची पेअर इकडं शिफ्ट झाल्यामुळं इथं तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज आलेला बघायला मिळेल. म्हणजे देर इज नो बॉन्ड. म्हणजे इथला सिग्मा बॉन्ड पुढं शिफ्ट झाल्यानंतर कार्बनमध्ये पाय बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप झालं. पुढं जाऊन हे सगळे हायड्रोजन जे आहेत त्यांना अल्फा हायड्रोजन म्हटलं जातं. न अनसॅच्युरेटेड कार्बन झाला हा तुमचा. अनसॅच्युरेटेड म्हणजे कळतं, इथं डबल बॉन्ड आला त्यामुळे हे अनसॅच्युरेटेड झालं. आणि ह्या कार्बनला जोडून हे 3 हायड्रोजन आहेत. म्हणजे प्रत्येक हायड्रोजन हा तुमचा कसला असणार आहे, अल्फा हायड्रोजन. आणि त्या अल्फा हायड्रोजनशी रिलेटेड जर आपण शिफ्ट बघितल्या तर इथं शिफ्ट तुम्हाला दाखवलेले आहेत. ह्या पहिल्या स्ट्रक्चरमधली शिफ्ट इथं आल्यानंतर इथं डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं तुमचं. नेक्स्ट हा पुढचा हायड्रोजन इथं शिफ्ट केला तर एक्झॅक्टली पुढच्या स्ट्रक्चरमध्ये काय बघायला मिळेल आपल्याला बघा, त्याच्याशी रिलेटेड पुढचं स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं तर नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये हायपर कॉन्जुगेशनशी रिलेटेड जो इफेक्ट आहे तुमचा त्याच्यामध्ये त्या स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशनमध्ये काय दिसते बघा, बॉन्ड शिफ्ट झाल्यानंतर एक्झॅक्टली पुढच्या कार्बनमध्ये आणि हायड्रोजनमध्ये तिथं नो बॉन्ड रेझोनन्स आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे अल्फा हायड्रोजन आहेत, म्हणजे स्ट्रक्चर जर आपण कन्सिडर केले तर अल्फा हायड्रोजन कसे शिफ्ट केलेत बघा, 3 हायड्रोजन आहेत, तिन्ही शिफ्ट केल्यानंतर सिग्मा आणि जो तुमचा पाय बॉन्ड आहे ह्यांच्यामध्ये कॉन्जुगेशन मेंटेन झालेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि असे 3 ते 4 स्ट्रक्चर आपल्याला इथं दिसत आहेत ज्याच्याशी रिलेटेड डिलोकलायझेशन आपण बघितलं सिग्मा इलेक्ट्रॉनचं कार्बन आणि हायड्रोजन बॉन्डशी रिलेटेड. आणि ह्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड डिसअपियर झालेला आपल्याला बघायला मिळेल कार्बन आणि हायड्रोजनमधला. आणि त्यामुळंच ह्याला नो बॉन्ड रेझोनन्स असं आपण म्हणतो. ओके, नो बॉन्ड म्हणजे इथं टोटली बॉन्ड तिथला डिसअपियर होतो आणि रेझोनन्स म्हणजे आपल्याला मॅक्झिमम स्ट्रक्चर इथं फक्त इलेक्ट्रॉन शिफ्टिंग करून सिग्मा आणि पाय बॉन्ड कॉन्जुगेट ठेवलेला बघायला मिळतो. त्यामुळे ह्याला रेझोनन्स असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यावरून जेवढे जास्त रेझोनेटिंग किंवा जेवढे जास्त स्ट्रक्चर पॉसिबल असणार तेवढा जास्त स्टेबल असणार तो कंपाऊंड किंवा तेवढा जास्त तो कार्बोकॅटायन स्टेबल असलेला आपल्याला सांगता येईल. मॅक्झिमम स्ट्रक्चर मॅक्झिमम स्टॅबिलिटी हे लक्षात ठेवायचं. मग ज्या कार्बोकॅटायनचे स्ट्रक्चर सगळ्यात जास्त तयार होणार तो जास्त स्टेबल असणार. म्हणजे हे हायपर कॉन्जुगेशनचा यूज आहे. आपण काय म्हणलं होतं की कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट ठरवतो. मग ह्याचं हे ठरवलं कसं जातं बघा, मॅक्झिमम स्ट्रक्चर मॅक्झिमम स्टॅबिलिटी. म्हणजे हे सिग्मा इलेक्ट्रॉन शिफ्ट करून सगळ्यात जास्त जो स्ट्रक्चर देणार तो सगळ्यात जास्त स्टेबल असणार. मग आपण बघितलं डिपेंडिंग अपॉन दी टाईप ऑफ कार्बन त्याच्यावरनं कार्बोकॅटायनचे टाईप किंवा कार्बनचे टाईप जर बघितलं तर प्रायमरी कार्बन असतो, सेकंडरी कार्बन असतो, टर्शरी कार्बन असतो, क्वॉटर्नरी कार्बन ह्या फॉर्मशी रिलेटेड. मग जर आपण कन्सिडर केलं तर इथं तुम्हाला स्टॅबिलिटीची खाली ऑर्डर दिलेली आहे बघा. रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ह्या फॉर्ममध्ये डिक्रीज झालेली आपल्याला बघायला मिळेल. तर सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे तुमचा, हा पहिला. तर हा मधला कार्बन जर कन्सिडर केला तर हा टर्शरी कार्बन आहे. वाय इट इज टर्शरी, इट इज लिंक्ड विथ
3 अनदर कार्बन, म्हणजे हा मिडल कार्बन अजून 3 कार्बनला जोडला आहे, हा टर्शरी. 3 कार्बनला जोडल्यामुळे जर कन्सिडर केलं तर ह्याचे मॅक्झिमम आपल्याला हायपर कॉन्जुगेशनचे स्ट्रक्चर ड्रॉ करता येतील. म्हणजे हा CH3 जर घेतला तर ह्याला परत पुढं 3 हायड्रोजन येणार, त्याचं शिफ्टिंग केलं आपण ह्या पोझिशनला तर इथं डबल बॉन्डचं फॉर्मेशन होईल. त्या पद्धतीनं असे मॅक्झिमम स्ट्रक्चर ह्याचे ड्रॉ करता येतील. त्यामुळे ह्याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त. त्याच्यापेक्षा थोडी कमी स्टॅबिलिटी तुमचा सेकंडरी कार्बोकॅटायन. सेकंडरी कार्बोकॅटायनशी रिलेटेड त्याला हे 2 कार्बन जोडले, त्यामुळं मधला कार्बन तुमचा कसा येणार, सेकंडरी कार्बन. आता तीच कंडिशन ह्या कार्बनला कसे आहेत बघा, 3 हायड्रोजन आहेत. रिगार्डिंग टू दिस 3 हायड्रोजन आहेत. ह्याचं शिफ्टिंग जर इथं घेतलं तर ह्या कार्बनमध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन होईल, इथं नो बॉन्ड रेझोनन्स बघायला मिळेल. हे परत पुढं शिफ्ट करा, हे परत पुढं शिफ्ट करा, असं आपण शिफ्टिंग घेत गेलो दोन्ही साईडनं किंवा दोन्ही बाजूनं तर सेकंडरी कार्बोकॅटायनची पण स्टॅबिलिटी आपल्याला तिथं बघायला मिळेल. तसंच पुढचा आहे तुमचा प्रायमरी कार्बोकॅटायन. म्हणजे आता आपण इथिलमधले हायपर कॉन्जुगेशनचे स्ट्रक्चर बघितले, त्या पद्धतीनं ह्याचे पण स्ट्रक्चर येतील. आणि सगळ्यात जास्त शेवटी तुमचा मिथिल कार्बोकॅटायन. अशा टाईपने ह्याची जी स्टॅबिलिटी ऑर्डर आहे ती पण लक्षात ठेवायची. आता ह्याच्यावरती क्वेश्चन जर बघितला तर क्वेश्चन तुम्हाला ह्या स्टॅबिलिटीवरती विचारला जातो किंवा कार्बोकॅटायनची ऑर्डर दिली जाते आणि अरेंज करा असा क्वेश्चन विचारतात. त्याची डिक्रीजिंग ऑर्डरनं किंवा इन्क्रीजिंग ऑर्डरनं. अशा टाईपनं हा डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कन्सिडर केलं तर पाय आणि सिग्मा ह्याच्यामध्ये कॉन्जुगेशन एक्सप्लेन करणारा हा हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट आहे. अजून एक एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे प्रोपिनचं. ओके, प्रोपिनमध्ये पण इथं आपण बघू शकतो की बॉन्डची जी पेअर आहे ती कशी शिफ्ट केलेली आहे आणि डायग्रॅमॅटिक वेनंसुद्धा तिथं त्याचं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. तर बघा मुलांनो, हा जो इफेक्ट आहे हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट, हा तुमच्या रिगार्डिंग टू दी इफेक्ट जर कन्सिडर केलं तर हा सगळ्यात शेवटचा इफेक्ट आहे आणि टॉपिकमधला सुद्धा आपला आजचा हा शेवटचा पॉईंट असणार आहे, हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. जे तीनही इफेक्ट आपण शिकलेलो आहे, हायपर कॉन्जुगेशन असेल किंवा तुमचा रेझोनन्स असेल, इंडक्टिव्ह इफेक्ट असेल किंवा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट असेल, चारही इफेक्ट जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. MCQच्या व्ह्यूनं ह्याचा डीपली स्टडी तुम्ही करायचा आहे. आणि रिगार्डिंग टू हा जर चॅप्टर कन्सिडर केला ओव्हरऑल बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. ह्याच्यामधला IUPAC नोमेनक्लेचर परफेक्ट तुम्ही बघायचं आहे, कारण IUPAC नोमेनक्लेचरचे रूल्स व्यवस्थित येत असतील तर पुढं जाऊन कुठलाही कंपाऊंड जर आपल्याला दिला फॉर दी प्रिडिक्शन ऑफ नेम ऑफ दिस कंपाऊंड, आपण इझिली ते सॉल्व करू शकतो. नेक्स्ट वन ह्याच्यामध्ये पुढं जाऊन आपण अगदी सुरुवातीला जर बघितलं तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचे कॅरेक्टर्स वगैरे बघितलेले आहेत बघा, तेही लक्षात ठेवायचे आहेत. अजून टाईप्स ऑफ रिएजंटमध्ये मग होमोलायटिक, हेट्रोलायटिक फिजन असेल किंवा इलेक्ट्रोफाईल असतील, तुमचे न्यूक्लिओफाईल असतील, त्याच्याशी रिलेटेडसुद्धा जो पार्ट येणार आहे त्याच्यावरती सुद्धा मॅक्झिमम MCQ तुम्हाला राहतील. एकंदरीत हा जो आपला चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 14, हा आज आपला इथं संपतो आहे. नेक्स्ट लेक्चरला मग जो पुढचा चॅप्टर असणार आहे तो आपण सुरू करायचा आहे. ओके.